कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला सांगा, तुम्ही जेव्हा दिंडीला निघता तेव्हा मग सगळं कुटुंब जातं की तुम्हीच असता? सगळं कुटुंब पण जातं। माझं अनुभव मी आता सगळ्या कुटुंबाबरोबर, माझ्या मुलीनं केली, सासूबाई करत होत्या, मी केली, चालूच आहे आमची परंपरा। प्रत्येकीच्या काही ना काही आठवणी असतील ना? हो, सेवा करण्या पण खूप असतात रस्त्याने। आपण चालून जर थकलो तर असे पाय वगैरे सगळे मॉलिश करून देतात आपल्या पायांची। बघा ना, म्हणजे या वारीमध्ये इतके जण येत असतात, सेवेकरी सुद्धा आपापल्या परीने सेवा देत असतात। माणुसकीचं दर्शन घडतं या वारीमध्ये खरंच, हो की नाही? घरी जी मगाशी तुम्ही म्हणालात ना की 2 वर्ष झाली तापटपात झाला आहे की तुम्ही चिडचिड करता वगैरे, मग त्या प्रवासात सगळं विसरायला होतं। म्हणजे मिस्टर 15 दिवसाच्या वारीत खुश असतील फार। मिस्टर पण असतात ना आमच्या जवळ बरोबर मिस्टर नाही, आमचे बरोबरच होते। ह्यांचे दोघांचे मिस्टर असतात बरोबर। हो बरोबर आहे। आमची म्हणजे परंपराच आहे वारीची। बरं, सासू सासरे त्यांचे आई वडिलाचे सगळे जातात आणि सासूबाईंना होम मिनिस्टर मध्ये पैठणी पण मिळाली होती। त्यांची 50 वर्षाची परंपरा आहे। हो हो हो, मंदाकिनी वाघमारे म्हणून। कारण बरोबर आहे, आम्ही बऱ्याच वर्षापूर्वी तिथे जाऊन तो कार्यक्रम केला होता। वारीमध्ये आम्ही फलटण मध्येच कार्यक्रम केला होता आणि मला तेच म्हणत होता की माझी पैठणी मिळालेली ती तू नेसून जा। यापेक्षा अजून काय आशीर्वाद आहे, हो की नाही? आणि अजून पण त्यांनी जपून ठेवली आहे की त्यांना ती पहिली पैठणी मिळाली तुमची म्हणून। किती मस्त बघा, आम्हाला सुद्धा तुमच्या रूपानं खरं तर दरवर्षी वारी घडते असं मी म्हणेन। कारण होम मिनिस्टरच्या या प्रवासामध्ये 20 वर्षाचा हा प्रवास आहे आणि या 20 वर्षामध्ये खरंच वेगवेगळ्या प्रवासात, वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वारीच्या निमित्तानं, आषाढी एकादशीच्या निमित्तानं अशा माऊलींना भेटायला मिळतं आणि साक्षात पांडुरंगाचं दर्शन किंवा माऊलींचं दर्शन झाल्याचा आनंद मिळतो माऊली। आणि म्हणूनच का माहीत नाही, पण स्त्री शक्तीबद्दल असलेला आदर आणि तोंडातून येणारं पटकन माऊली, हे माऊली इतकं माझं सुद्धा आता बसून गेलेलं आहे मुखदगत की माझ्याकडून नकळत वर्षभर नामस्मरण होत असतं। बरं, तुम्ही या सगळ्या जणी एकमेकींना ओळखता? हो। तुमच्यात कधी अबोला झालाय? अहो ते तर लय मस्त। अख्ख्या वारीमध्ये ना तिची पण सेवा करायला लागते का? सगळ्यांचं मिळून तिचं आहे ना आम्ही करत असतो। तू बस बाई, मी करते। ती तशीच आहे आणि फुकती पण स्वतः आणि बोलणार पण लगेच थोड्या वेळ, बोलणार पण 5 मिनिटात भांडायचं, परत बोलायचं। वारी मधलाच एक किस्सा आहे। आम्ही आज एकत्र होतो आणि ही थोडीशी पुढे गेली। पुढे गेल्यानंतर आम्हाला वाटलं ती गेली आणि म्हणून आम्ही गेलो पुढे, तर ती मागून आली नंतर 1-2 तासांनी आणि रुसून बसली की माझ्यासाठी तुम्ही थांबल्या नाही। आणि एक दिवस अख्खा बोलली नाही ती आमच्याशी। तुमच्या कोणाशी? गोल रिंगण होतं, तिला मी आधी सूचना केली होती की आता थोड्या वेळात रिंगण संपणार आहे आणि रिंगण संपल्यावर लोक एकदम धावतात, तू उठून बस। अजिबात ऐकलं नाही, तिच्या अंगावर सगळे पडले आणि ही खाली गाडली गेली पूर्ण। पण तुम्ही लगेच निघून गेला ना? उठवलं तिला, माऊलींनी वाचवलं मला त्यावेळेस। नाही, पण मग मला सांगा, मग यांच्यावर का रागवून बसला होता? मग ह्या नंतर मी पाणी प्यायला थांबले ना, ह्यांना म्हटलं अगं थांबा 2 मिनिटं, म्हणे आहे आम्ही पुढे थांबतो झाडाखाली रावलीला। आणि किती पुढे गेल्या? आणि जवळजवळ डायरेक्टच पुढे गेल्या, मग मुक्कामाच्या ठिकाणीच पोहोचलो आम्ही डायरेक्टच 20 किलोमीटर पुढे गेल्या। काय मैत्री आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।